सोचा शरेआम हो जा सोचदियां ना मैं ओदा गोट्टी उत्ते टैटू बनवा लवां सोचदी। तर भावांनो, आज आता आपला 12वीचा निकाल म्हणला. आज काय विषय मोठा आहे आपला. सकाळ सकाळी उठून तर नमस्कारच केला यानं. काय ह्याचा निकाल होता म्हणे आज पास होते का नापास, सगळ्यांची फाटलेली. साहिल भाई तर सकाळ सकाळी गाणं लावून बसलेले. यांचं काय आज उठायचं काय दिसत नव्हतं, निवांत होते आज. काढली गाडी, चला म्हणलं आता क्लासला जावं लागते, ती बी रॉंग साईडने. परत आलो क्लासमध्ये, सगळेच असे मस्त म्हणजे डिझाईन करत बसलेले रोजच्या प्रमाणे. कटआउट इफेक्टचं चाललेलं आज. निवांत सगळी गँग, डोक्याची कटकट होते आज कटआउट इफेक्ट म्हणजे. इकडे काय रोहित भाऊने एकदम अशी टॉपची डिझाईन केलेली. क्लास सुटला निघाले घरी. आता म्हणलं आपल्या दोघांचं काय खरं नाही आज. आज काय आपलं रिझल्ट आहे, काय होतं आणि काय नाही. आणि ही गँग तर म्हणे आज आम्हाला पार्टीच पाहिजे. म्हटलं पास होऊन द्या नापास होऊन द्या, तुम्हाला पार्टीच देत नाही आज. भावानी कशाच वाटा बघितली असतली. काय रस प्यायला बसलेलो आम्ही आता, आणि झाडा घोंगुरं लावलेलं, आणि इथनं सपलं गेला इकडं गुरावाला. काही पब्लिक असं नाही मारत, आपलीच पब्लिक सगळं. जाता जाता यांची चेष्टा, ह्याला मारते त्याला मारते आणि परत खांद्यावर टाकून निघाले. रूमवरून बघते यश भाऊ डिप्रेशनमध्ये गेलेले, रिझल्ट कवा लागतो कवा नाही. त्याची लय फाटलेली. 1 मिनिट राहिलाय. पाच झालं तर नापास झालं तर ब्लॉक अजिबात टाकणार नाही. आता लय फाटली आमची सध्याची परिस्थिती. परत म्हणलं आज आता सोमवार आहे, यावं आपलं महादेवाच्या मंदिरात. आपल्या रूम पासून काय लय लांब नाही ना, आता म्हणलं जाऊन यावं. आतना आज तर भारी गेलेली सजावट, कशी आहे बघा, फुलानं सजावलेली पिंड. आज जेवण जर खतरनाक होतं, नुसता जाळून दूर संगीत होता. कसं आहे जाळ इकडे यांची बेवड्याच्या वर्षी तर झालेली, अशी करतात बघा. हे भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये.